नमस्कार यूट्यूब फॅमिली, सुप्रभात सगळ्यांना. तर आज आहे 21 सप्टेंबर 2025. संडे राईड आम्ही लोक चाललोय जव्हार वॉटरफॉलला आणि ही राईड स्पॉन्सर केलंय परेड कस्टम्स या लोकांनी. आणि ही राईड मी करतोय माझ्या ऑफिशियल BKS ग्रुप सोबत. आणि मी आणि विशाल आता निघालोय मीटिंग पॉइंटला. डॉमिनार 400 बोलते. आता मीटिंग पॉइंट इकडे नायगावचा मॅगडी आहे, तिकडे आम्ही लोक चाललोय. तिकडे सगळे भेटणार आहेत. आता सकाळचे 6 वाजलेत. 5:30चा टाइम होता, पण कोण काय लवकर येत नाही, म्हणून आम्ही लोक 6 वाजता पोहोचतोय आणि 6:30 वाजता फ्लॅग ऑफ होणार आहे. तर लेट्स गो. हो, आम्ही लोक आलोय फुल मचवत इकडे मीटिंग पॉइंटला. लाईट पण नाही तिच्या आईला, काळोखात भेंडी समजत नाही कोण आहे. अरे कांदिवलीवाले आले, कांदिवलीवाले. हा मग सकाळ झाली. गाड्या बेंचो हा कधी मोठाच नाही होत रे, हाय तेवढाच आहे. हा कधी वाढतच नाही आहे जवली, जेवढा आहे तेवढा तसंच. हा बाय, पैसे आल्यावर सगळ्यांना भेटणार. We will follow this ride from here to breakfast point. Okay. Eventually, we have waited a lot more because few riders have not yet reached. Okay, nearly 20-25. But we have already messaged them. They will follow us on the route. So, few things I will just talk about. Road is not good. Everyone has checked the condition of the road. Okay. So eventually, the condition. सो नमस्कार मित्रांनो, सुप्रभात सगळ्यांना. तर आज आपली BKS सोबत राईड आहे. परेल कस्टमने स्पॉन्सर केलेले आहे. जव्हार वॉटरफॉलला जाणार आहे आणि आम्ही आलेलो 6 वाजता. 1 तास इकडे मीटिंग पॉईंट होता आणि आता 7 वाजलेले आहेत. आता इकडनं ब्रीफिंग वगैरे झाली. आता इकडनं आम्ही लोक निघतोय सगळे. तर हे सगळे पूर्ण हा सगळं लाईनअप आहे. सो भेटूया पुढे बाईकवर. सो मित्रांनो, आम्ही लोक आता निघालोय नायगाववरून. जे मॅगडी मीटिंग पॉईंट होता तर तिकडनं निघालो डायरेक्ट टुवर्ड जव्हारला जायला. आणि मस्त असं सकाळचा वेदर आहे, पाऊस नाही आहे. पावसाने मेहरबानी केली आहे. पुढे जाऊन बघू, लेट सी पाऊस येतो का नाही येत. हा पूर्ण आपला लाईनअप आहे. जवळजवळ 40 ते 50 बाईक झालेत मस्त. आणि वेदर एकदम भारी झालेलं आहे. तुम्ही लोक पण उठा, संडेचे राईड करा. घरी झोपून काय नाही होणार आहे. एकदम म्हातारं झाल्यावर झोपायचंच आहे घरी बसून. सो काढा बाईक आणि एन्जॉय करा राईड. वेगळीच फिलिंग असते ही राईडची. ज्या दिवशी तुम्ही याल त्या दिवशी तुम्हाला समजेल. हे जेवढे पण हायवेला बाईक दिसत आहेत सगळ्या आपल्या बाईक आहेत, सगळ्या आपल्या ग्रुपच्या बाईक आहेत. एवढा 40 ते 50 बाईक घेऊन चालायचं काय खायची गोष्ट नाही अशा ट्रॅफिकमध्ये. म्हणून 5-6 मार्शल्स आहेत जे बाजूनी फिरतायत, जे गाड्या साईडला करतायत. का तर आपले जे नॉर्मल बाईक्स आहेत त्या लोकांसाठी लेन क्लिअर व्हायला, यासाठी आपले 5-6 मार्शल्स आहेत. हा एक मार्शल आहे सलमान भाई. अक्षय आपला मार्शल आहे. दुकाटी डियावेल घेऊन आला. अजून एक अक्षय पुढे हंटरवाला मार्शल आहे. अजून आसमी भाऊ आहे आपला नाडकर, तो पण एक मार्शल आहे. असे खूप सारे मार्शल आहे जे रस्ता क्लिअर करायचा आहे. हे आता असे साईन्स आहेत की सिंगल लेन मध्ये चालायचं आहे, कारण कसे पण सगळे चालवत आहेत. पाठी बघा तुम्ही, सिंगल लेन मध्ये सगळे. 50 बाईक घेऊन चालणं खरंच खायची गोष्ट नाही आहे आपल्या मुंबईमध्ये. मला तरी वाटतं का हा आमचा जो ग्रुप आहे BKS ग्रुप, हा ह्याच्यामध्ये जेवढे रायडर्स येतात एव्हरी राईडला, आणि आम्ही लोक सक्सेसफुली राईड
प्लॅन करतो आणि प्रॉपर ती कम्प्लीट पण करतो. हे असे रिक्षावाले असतात मध्ये मध्ये, त्यांना सांगायचं अच्छा हा साइड में घे. आज पहिला पहिला ब्लॉग असेल, पहिली राईड असेल की मी माझ्या ऑफिसच्या इकडनं पास होतो. इकडनं खाली गेल्यावर माझं ऑफिस आहे. भारी वाटतंय जेव्हा मी रोज ऑफिसला येतो तेव्हा मी असे सॅटर्डेला वगैरे बघतो की खूप सारे रायडर सगळे जात असतात मस्त राईडला. आणि तेव्हा मला असं असतं यार माझी राईड कधी असेल. मी तर आता ऑफिसला चाललोय, दिवसभर काम करायचंय, रोजचा रुटीन तोच पिठा पिठा. आणि आज खरंच भारी वाटतंय की आपल्या ऑफिसच्या इकडनं पास होताना बघताय की माझं ऑफिस पास होत आहे. फायनली आय एम गोइंग टू राईड टुडे टू जबर वॉटरफॉल. भाऊ तिथं रॉकेट बॅटमॅन. ए उंदीर वड्या. आपल्या वसईमध्ये नाही का जाम पाऊस होता, सकाळी निघालो तेव्हा पूर्ण भिजावून टाकले बघा. पॅन्ट पूर्ण ओली झाली, गाडीची हालत बघा पूर्ण चिक्कल विक्कल उडून, ग्लोव्ज वगैरे पूर्ण ओलं झालं. आणि इकडे खानिवड्याच्या पुढे आलो तर मस्त वेदर आहे, मस्त ऊन वगैरे आलंय, सूर्योदय प्रकट झालेत. आणि इकडे फुल धूळ आहे, पाऊस वगैरे काहीच नाही. नादच नाही फुल. आता हा आपण जव्हारसाठी जाण्यासाठी राईट मारलेला आहे मेन हायवे वरून, NH-48 वरून. आणि आता आपण घुसलोय जव्हारच्या गावच्या रोड मध्ये. आता इकडनं पूर्ण जव्हारला जव्हार वॉटरफॉल पर्यंत पोहोचेपर्यंत असाच रस्ता राहणार आहे. असं म्हणजे असं नसू दे, चांगला असू दे. इकडे थोडेसे पॅच खराब आहेत, पुढे चांगले आहेत. सो आता इकडनं पुढे जो रोड असेल तो असाच पूर्ण दोन्ही साईडला ग्रीनरी असेल, मस्त समोरून काय असेल, फुल भारी व्ह्यू असेल. एक नंबर पट्टागार वातावरण, थोडे थोडे धुके आहे झाडामध्ये, दोन पैसा गेले झाड आहे. वडे आपण एक लय भारी माणूस आहे, हाय बटला 4 फूटचा. ती हंटरवर आपल्या लीन मारतो ना, दाखवतो तुम्हाला बघा. याला बोलतात एक्सपिरियन्स मॅटर करतो. गाडी कुठची पण असू दे, तुम्हाला तुमची गाडी चालवता आली पाहिजे. आणि भावाला जाम भारी एक्सपिरियन्स आहे. आणि काय लीन मारेल बघा आता हंटरवर. आयला मी पण नाही मारत असं ड्यू 390वर. अरे हा बघा मध्ये झाला लागलाय. आता आलाय आपला नाला झोपाराचा प्रो रायडर विशाल गिचे. डॉमिनॉर 400 बोलते. नुसती झोपव, नुसती झोपव, इकडून तिकडून, तिकडून इकडून. काय बाबा. तो गाईज आम्ही आता इकडनं जव्हारच्या मार्केटमधून पुढे आलेलो आहे. विक्रमगडचं जे मार्केट आहे, आय डोंट नो काय कुठचं तरी मार्केट आहे, त्यातून पुढे आलोय. इकडे थांबलोय, सगळे पाठी थांबलेले होते, खूप सारे बाईक्स आहेत. आम्ही लोक तर आलो पुढे पुढे, अर्धे बाकी आहेत. आता निघतोय इकडनं, गेअरअप झालेत सगळे. आपला आता इकडनं पुढे आपलं जे हॉटेल आहे शिवनेरी ढाबा, जव्हार ढाबा काहीतरी, आपलं जे ब्रेकफास्ट पॉइंट आहे तो इकडनं 23 किलोमीटर बाकी आहे. आणि हा आपला आता लाईनअप चालू झालाय. हा पहिला आपला मार्शल आनस लीडर, हा पूर्ण आपला लाईनअप आहे.
हे जेवढे जेवढे दिसतात सगळे आपल्या बाईक आहेत, सगळे आपल्या बाईक आहेत. पूर्ण आपला ग्रुप आहे हा. संपले काय रे का बाकी आहे? असतं तसं इंटरकॉम मध्ये कनेक्ट असतं. आता लीडरने बघितलं की आता पुढे इकडे गाय वगैरे आहेत, तर तो बोलणार सगळ्यांना, मग सगळे त्याच्या अलर्ट होणार आणि त्या हिशोबाने जो कॉन्वे आहे आपला, जो लाईनअप आहे, त्या लोकांना ऍडजस्ट करणार की पुढे असं आहे तर थोडं स्लो व्हा किंवा पुढे गाडी येते असं. आता यांनी सांगितलं लाल बस येते, ओव्हरटेक कोणी करू नका. मग जेवढे पण मार्शल आहेत सगळे अलर्ट आणि सगळ्यांना सांगणार की लाईनअप आतमध्ये घ्या असं. हा फायदा असतो इंटरकॉमचा. हॅलो, सो आम्ही आलो इथे बाकी शिवनेरी ढाबा आहे. आता इकडे आहे ब्रेकफास्ट वगैरे करणार आहे. इकडे पुढे तिथे गाड्या लावल्यात सगळ्या. तिकडे सगळं लाईनअप आहे आणि इकडे आता पाठीमागे शिवनेरी ढाबा आहे. आता इकडे नाश्ता करणार आहे. त्याच्यानंतर आता वाजले 10, तर इकडनं पुढे अजून 20-30 किलोमीटर आहे आपला जार वॉटरफॉल. तिकडे भेटूया पुढे मग. हॅलो गाईज, आम्ही लोक आता सकाळी नाश्ता वगैरे केला. त्याच्यानंतर मी शूट नाही केला, कॅमेराची चार्जिंग संपलेली होती. तो आम्ही लोक तिकडनं एक 10 किलोमीटरच वॉटरफॉल होतं हॉटेल शिवनेरी ढाब्याच्या पुढे. मग आम्ही लोक तिकडे गेलो, मस्त एन्जॉय केलं. भारी आहे वॉटरफॉल. तुम्ही लोक पण टाईम असेल तर नक्की विजिट करा. जास्ती लांब पण नाही आहे आणि आपल्या पर्सनल गाड्या घेऊनच या. पब्लिक ट्रान्सपोर्टचं माहिती नाही कसं जायचं, बस वगैरे जायचं असेल सगळं डिटेल्स वगैरे सगळं माहिती करूनच या. अनप्लॅन ट्रिप करू नका इकडे, कारण खूप वांदे होतात. नेटवर्क नाही, दुकानं नाही, खूप सीन्स आहेत म्हणून. सो आता आम्ही चाललोय घरी. आम्ही आता निघालोय जव्हारला. आता जस्ट निघालो, मजा गेली, मस्त स्पॉट वगैरे भारी आहे. सो नक्की विजिट करा. आणि सो आता मी इकडे ब्लॉग एंड करतोय. भेटूया असंच पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये, काहीतरी वेगळं, काहीतरी ॲडव्हेंचर, काहीतरी थ्रिल घेऊन येऊया. तोपर्यंत बाय.